Today's play activity is paper flowers, which comes under the category of emotional and aesthetic development of preschool students. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 8 years old, and the objective of this play activity is to develop the dexterity of fingers and to develop a taste for color and design. Material required is colored tissue paper, paste or chart paper. How we have to do this activity? Give each child a piece of chart paper with a drawing and some tissue paper and paste. Guide children to crumple tissue paper by squeezing and rolling on the table or between the hands in a circular motion. Make children apply paste on the balls and paste it on the stem and flowers drawn on the chart paper. When variation is here, collect small twigs during a nature walk. Ask children to paste the colored paper flowers on these twigs and let them plant these twigs in a disposable cup filled with the sand. Each child can have his/her own flower pot. पेपर फ्लावर्स ही प्ले ॲक्टिव्हिटी आहे मुलांचा भावनिक विकास आणि सौंदर्य अनुभवाचा विकास करण्यासाठी. ह्यामध्ये मुलांना वेगवेगळे कलर आणि त्याच्यापासून बनणारे डिझाईन आणि त्याच्या वेगळ्या पद्धती ह्याच्याविषयी मुलांना जाण येते. ह्यामध्ये आपण मुलांना काही चार्ट पेपर देऊ शकतो आणि ड्रॉइंग करायसाठी काही टिश्यू पेपर हे देऊ शकतो. ते छोटे छोटे जे चार्ट पेपरचे तुकडे आहेत मुलांना 2 हातामध्ये रोल करून त्याचे आपण छोटे बॉल बनवू शकतो आणि हे बॉल मुलांनी ह्या चार्ट पेपरवर लावायचे आहे. जिथे आपण एखादं फ्लावर काढलेलं आहे आणि त्या फुलासोबतच त्याचं झाड आणि झाडाचं खोड असं आपण चित्र बनवलेलं असेल आणि त्या चित्रावर ह्या मुलांनी हे छोटे छोटे पेपर बॉल्स चिपकवायचे आहे. म्हणजे जिथे खोड असेल तर तिथे आपण ब्राऊन कलरचा पेपर घेऊन त्याचे मुलांना छोटे बॉल्स बनवायला सांगू शकतो आणि फुलं असतील किंवा पानं असेल तर त्या रंगानुसार आपण मुलांना तसे चार्ट पेपर देऊ शकतो. परत ह्याच्यामध्ये आपण आणखी एक व्हेरिएशन असं करू शकतो की एखादी वाळलेली छोटीशी हे असेल फांदी असेल मुलांनी आणलेली झाडाची किंवा छोटे छोटे जसं गुलाबाचं किंवा जास्वंदाच्या पानांच्या छोट्या काड्या असतात तशा एखादी आणलेली आणि त्याला आपण ह्या फांद्यांना आपण कलर पेपरनी ब्राऊन पेपर असेल तर तो करू चिपकवू शकतो किंवा डायरेक्ट त्या छोट्या छोट्या ह्याच्या ब्रांचेस आणलेल्या असतील मुलांनी ह्याच्यावर आपण जे कलर पेपरचे फुलं बनवलेले आहे फुलं चिपकवायला सांगू शकतो, पानं चिपकवायला सांगू शकतो आणि ही डेकोरेट केलेली जी छोटीशी फांदी आहे ती आपण एखाद्या पेपर कपमध्ये वाळू टाकून त्यामध्ये आपण ती ठेवू शकतो जेणेकरून तो आर्टिफिशियल फ्लावर पॉट बनल्यासारखा वाटेल. परत ह्याच्यामध्ये मग आपण व्हेरिएशन करू शकतो की आपण जसं एखाद्या गार्डनमध्ये फिरायला गेलो तर आपल्याला बरेचसे वाळलेले फुलं असतात जे चांगल्या याच्यामध्ये असतात चांगल्या कंडिशनमध्ये असतील आणि आपण ते परत डेकोरेट करू शकतो ठेवू शकतो फ्लावर पॉटसारखे असे सुद्धा असतात. काही वाळलेले फुलं पानं असतील हे आपण इथे वापरू शकतो किंवा कुठल्याही वेगवेगळ्या वस्तू असेल की लाकडाचे तुकडे असतील किंवा कार्पेंटर जे लाकूड घासल्यानंतर असे सर्क्युलर हे बनतात तर त्यालासुद्धा आपण डेकोरेट करून फ्लावर पॉटमध्ये ठेवू शकतो किंवा इतरही वेगवेगळ्या अनेक वस्तू आहे ज्याच्यापासून आपण असा आर्टिफिशियल फ्लावर पॉट बनवू शकतो. ज्या वेस्टेज मटेरियल असेल त्याच्यापासूनही आपण हे करू शकतो. किंवा परत मुलांना काय वाटतं हे आपलं झालं पण मुलांना काय वाटतं त्यांना आणखी कुठल्या आयडियाज येतात की कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे डेकोरेट करायला हवं किंवा फ्लावर पॉट तयार करायला हवा किंवा वेगवेगळ्या पेपरचे फ्लावर्स कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येतील म्हणजे पाकळ्या वेगळ्या कापूनही बनवता येतील किंवा 2 हातांमध्ये तो चार्ट पेपर रोल करून बॉल बनवून आपण तसाही करू शकतो किंवा आणखी कुठली वेगळी पद्धत असू शकेल का नुसतं बॉल न बनवता त्याला एक स्पेसिफिक रोल करून आपण एक वेगळा पाकळीसारखा शेप द्यायचा असं काही होऊ शकतं का असंही आपण मुलांना विचारू शकतो. असे ओपन एंडेड क्वेश्चन्स मुलांना विचारू शकतो ज्याच्यातून मुलांची आणखी विचार करण्याची क्षमता विकसित होते आणि मुलं विचार करायला लागतात परत त्यांच्या आयडियाज घेऊन येतात. त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी परत इंटरेस्टिंग होते घरी घेण्यासाठी आणि शाळेतही घेण्यासाठी. त्यामुळे नक्की ही आपण सगळ्यांनी ट्राय करायला हवी.